घेऊ लाईव्ह उद्या सोमनाथ भाऊ. आई गेल्यानंतर आपण तिसऱ्या दिवसाची राख वगैरे पूजन केली, धुतली. मग आता तो जीव काढा आणला, तो गॅसच्या जवळ ठेवला का कुठे ठेवला? चला आता चालू लाईव्ह बघू आपण. कुठे ठेवला? बाहेर, बरोबर ना? म्हणजे माझ्या आईने चुलीपासून घरापासून राब राब राबली. तिसऱ्या दिवशी तिच्या नावाने आणलेला जीव काढा जीवानी घरात घेतला नाही. घेतला का? घेतला का? मग आता याचा बोध तुम्ही आम्ही काय घ्याल? आईंचा घेतला नाही, तुमचा आमचा. हॉटेलमध्ये 10 दिवसाच्या मेलेल्या कोंबड्या खाऊन येतात, आंघोळ करतात का लोक? बोला ना पटकन. माणूस आपतेविधी झाल्याबरोबर आल्यानंतर आंघोळ करतात, म्हणजे माणसाचा किती आपल्याला त्रास आहे. बोला ना पटकन. त्याच माणसाच्या नातेवाईकावरून आल्यानंतर आपल्या अंगावर जंतू चढले, आम्ही घाण झालो. पहिले आंघोळ करा, शिंतोडा टाका, मला काही खाता येत नाही. आणि कोंबड्या किती खाल्ल्या ना, कुत्री किती खाल्ली, तेव्हा कधी आंघोळ्या केल्या तुम्ही? म्हणजे कुत्र्याला कोंबडीला मान दिला, पण घरातल्या आई वडिलांना आपण मान देत. आईचा जीव काढा तिसऱ्या दिवशी जर घरात घेतला नाही. पूर्वी दुखवडे छापण्याची पद्धत होती, तो दुखवडा जर आपल्या घरामध्ये आणला गेला तर आपण म्हणतो वाचा वाचा ना, फाडा फाडा फेकून द्या.